महाराजांनी इथल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला। पूर्वीच्या काळी वतनदारी पद्धती, हे वतनदार नाडायचे, पिडायचे, छळायचे, मन मानेल तसे वसुली करायचे। अशा अवस्थेत महाराजांनी वतनदारी मोडीत काढली आणि वेतनदारी चालू केली। महिन्याच्या महिन्याला पगार ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांची आहे। आणि त्याच्यानंतर एक व्यवस्थित अशी महसूल पद्धत त्यांनी इथं निर्माण केली। मलिक अंबारी महसूल व्यवस्थेत आमूलाग्र बदल केले आणि शेतकऱ्यांसाठी सोयीची असेल अशी एक महसूल व्यवस्था त्यांनी इथं उभा केली। त्यातून शेतकऱ्याचं जगणं सुखाचं करणं हा हेतू महाराजांनी सक्त आदेश आहेत आपल्या सुभेदारांना गावोगावी जा दौरे काढावेत, शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, कोणास बी बियाण नसेल द्यावं, खतं नसतील द्यावीत, बैलजोडी नसेल द्यावी, जैसे होईल तैसे रयत सुखी होईल ऐसे पहावे। म्हणजे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, तत्कालीन काळात दुष्काळ इतका प्रचंड पडला होता, इतका भयानक होता की त्याचं वर्णन करताना अनेकांनी असं लिहून ठेवलं की दुष्काळ इतका प्रचंड आहे की माणसाची भुकेपोटी मेल्या जनावराच्या मांसावर नजर पडू लागली आणि जगण्यासाठी बापाची नजर पोराच्या मांसावर जाऊ लागली। इतकी भयानक अवस्था आहे। पण अशी अवस्था असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही। हे शिवशाहीचं सगळ्यात मोठं यश आहे। महाराजांनी मातीत नव्हे मातीसाठी मरायला शिकवलं, लढायला शिकवलं, संकटांशी भिडायला शिकवलं। हे महाराजांचं सगळ्यात मोठं योगदान आहे। जे हात नांगर धरतात ते हात तलवार सुद्धा पेलवू शकतात, लढू शकतात, संकटांना भिडू शकतात आणि स्वतःचं राज्य निर्माण करू शकतात। हा विश्वास महाराजांनी या मातीत निर्माण करून ठेवला आणि त्याच्यातून हे सगळं स्वराज्य उभा राहिलं। हे सगळं वैशिष्ट्य आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।